तर आज मी तुम्हाला झटपट अंडा राईस कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर इथे कढई ठेवली आहे, कढईमध्ये घालूया तेल। 4 ते 5 चमचे तेल घालायचं। गॅस फुल ठेवलाय। अर्धा चमचा जिरं। जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या। ची फ्राय करून झाली की त्यामध्ये घालूया कढीपत्ता। आता इथे मी 2 कांदे कट करून घेतले बारीक, ते त्यामध्ये घालूया। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। आता त्यामध्ये घालूया 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला। त्याच्यातच घालूया मीठ, अगदी 1 चमचा आणि अजून थोडंसं वरती टाकलंय मी। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा आहे। त्यामध्ये घालूया हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि हे लाल तिखट 2 चमचे। सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये घालूया ही अंडी फोडून। तर मी अशी वाटीमध्ये फोडून घेते, का तर खराब असेल ना तर समजतं, म्हणून असं एक एक करून फोडून घ्यायचं, म्हणजे चांगलं असेल तर कळतं। तर आता ही 3 अंडी मी यामध्ये घातली आहेत फोडून। त्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस आता मी स्लो ठेवला आहे, मसाला करपेल म्हणून। आता थोडासा मोठा करून घेते। यावर थोडं झाकण ठेवूया, म्हणजे बुर्जी चांगली तयार होईल। तर 2 ते 3 मिनिटं झाली आणि आपली ही बुर्जी तयार झाली आहे बघा। तर आता यामध्ये टाकायचा भात। तर हा भात मी बनवून घेतलाय वेगळा। तुमच्याकडे उरलेला भात असेल तो पण घातला तरी चालेल। याला आता हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भात मोडणार नाही। आता हे सर्व मिक्स करून झालंय। आता याला ना चांगलं 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। तर एकदम स्लो गॅसवर मी 2 मिनिटं भात ठेवला होता। तर आता गॅस बंद करते आणि आपला भात तयार झालाय। वरून घालूया थोडी ओली कोथिंबीर। त्यावर घालायचं हे ऑमलेट। त्यावर घालूया थोडीशी ओली कोथिंबीर। तर बघा एकदम झटपट असा मोकळा अंडा राईस तयार झाला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।